नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यभरामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेची चर्चा चालू आहे। तर मित्रांनो, या योजनेमध्ये महिला अर्जाची पूर्तता करण्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळव करत आहे। तर मित्रांनो, अशातच काही महिलांना येथे यांचे बँक खाते रिकामे झाल्याची चर्चा समजून आली आहे। तर मित्रांनो, आता या कशा पद्धतीने महिलांना येथे लुटले जात आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज समजून घेत आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे। तर याआधी आपल्याला एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण होण्याच्या अगोदर आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवावे। तर मित्रांनो, चला पाहूया आता महिलांना कशा पद्धतीने लुटले जात आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर व्हिडिओ महत्त्वाचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। पुणे या जिल्ह्यातील येथे बातमी आहे। पुणे राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। मात्र या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एजंट सुळसुळाट वाढला आहे। त्यातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पुण्यात हॅकर्सकडून महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी फ्रॉड कॉल येत आहे। फोन करून हॅकर्स महिलांच्या बँक खात्यावरील रकमेवर डल्ला मारत आहेत। त्यामुळे खळबळ माजली आहे। फोन करून हॅकर्स महिलांचं बँक खाते रिकामे करत आहे। यातून महिलांची मोठी आर्थिक फसवणूक होत आहे। पुण्यातील येरवडा भागात अनेक महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फोन आले होते। त्यानंतर महिलांच्या बँकेतील रक्कम गायब केली जात आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नगरसेवक सिद्धार्थ घेडे यांनी या संदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे। तर मित्रांनो, सर्व महिलांना येथे सूचना आहे की आपल्याला जर अशा पद्धतीने जर काही माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून देतो अशा पद्धतीने जर काही फ्रॉड कॉल येत असेल तर त्या कॉलची आपण पूर्तता करून तरच येथे माहिती सर्वांना शेअर करू नये। असे जर केले तर आपले बँक खाते रिकामे होईल। कोणत्याही प्रकारे कोणत्याही फोनवरती आपल्या बँकेची डिटेल व कोणतीही आपली पर्सनल माहिती देऊ नये। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता। महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या चॅनलला नक्कीच आपण लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।